खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे सांगायची वेळ आता देशामधल्या सर्व लोकांना आलेली आहे। कारण असं आहे की आपण धर्माधर्माच्या नावावरती, जाती जातीच्या नावावरती निवडणुकीच्या पुढे आल्यानंतर मतदान मागणारी ही लोक आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये धर्माच्या नावाने थैमान घालतायत। आणि कसलं काय, हिंदू धर्मवादी, सनातन धर्मवादी आणि त्याच्यानंतर हा भ्रष्टाचारी होता, ह्या गोष्टींनी देशातली कसलीही प्रगती होणार नाही। ज्या हिंदू धर्मामधून हा देश, जे हिंदू धर्माला मानतात, मुस्लिम धर्माला मानतात, ते सगळ्यांना प्रेम पाहिजे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं सांगायचंय की हे हिंदू धर्माच्या नावाने मताची भीक मागणारी हे भारतीय जनता पार्टीची लोक, यांना मला सांगायचंय, जी.डी. अग्रवाल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सिक्युरिटी होते, सेक्रेटरी होते आणि त्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गंगा शुद्धीकरण झालं पाहिजे आणि कट्टर हिंदुत्ववादी होते। ते 111 दिवस उपोषणाला बसले, ते नरेंद्र मोदीच्या काळामध्ये ते मृत्यू पावले, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही। शिरीष महाराज मोरे, ज्यांना आमचं कीर्तन प्रवचन त्यांचं मी ऐकायचो, महाराष्ट्रातले सर्व 14 कोटी जनता ऐकायची, त्या माणसांनी आत्महत्या करून घेतली। त्याचं कारण काय, हिंदूला असेल, मुसलमानाला असेल, ख्रिश्चनाला असेल, पैसा पाहिजे, देशामध्ये क्रांती पाहिजे, देशामध्ये GDP पाहिजे। शिरीष महाराज मोरे हे मेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस, तो निलेश राणाची 2 कार्टी, त्यांच्या तोंडातून एक आवाज आला नाही। थोबाड कुठे गेली होती त्यांची? त्यांना एकच मला सांगायचंय, भारतातल्या प्रत्येक माणसाला फक्त प्रेम पाहिजे, GDP चांगला पाहिजे, विकास पाहिजे। आणि जर विकास चांगला असता तर आणि या देशाची परिस्थिती चांगली असती तर शिरीष मोरे महाराज यांनी कर्ज झालंय म्हणून आत्महत्या केली नसती। बरं, आत्महत्या करणं चुकीचंच आहे, पण त्याची कारणं काय आहेत? देशात वाढत जाणारी बेरोजगारी, देशात वाढत जाणारे लिक्विडिटीचा अभाव, लिक्विडिटीचा म्हणजे पैशांचा अभाव, त्याच्यामुळे 40 लाख कर्ज झालं म्हणून त्यांनी आत्महत्या केली। याच्यावरती ह्या लोकांनी बोलावं, पण याच्यावरती हे बोलणार नाहीत, कारण हे त्यांना उत्तर नाही आणि काही काम झालेलं नाही म्हणून काहीतरी अफवा पसरवायची आणि काहीतरी विषय काढून लोकांना भरकं वाटायचं, ह्याच्या पलीकडे ह्यांचा कुठलाही अजेंडा नाही। धन्यवाद।